नमस्कार. कथाकथन 45. कथेचं नाव आहे, गोष्टीचं नाव आहे रामदास स्वामी. रामदास स्वामी. रामदास स्वामी म्हणतात, सामर्थ्य आहे चळवळीचे, सामर्थ्य आहे चळवळीचे, पण तेथे भगवंताचे अधिष्ठान हवे, भगवंताची कृपा हवी. याचा अर्थ असा की प्रयत्नानं यश मिळू शकतं, परंतु त्यासाठी ईश्वराची काय पाहिजे? कृपा पाहिजे, ईश्वराचे अधिष्ठान पाहिजे, असं रामदास स्वामी म्हणतात. परंतु यावर हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर सांगतात, हे पूर्ण वाक्य बरोबर नाही. रामदास स्वामी यांचं अर्धवाक्य बरोबर आहे आणि अर्धवाक्य चुकीचं आहे. की ते जे सांगतात त्याचा अर्थ काय होतो? सामर्थ्य आहे चळवळीचे, पण तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, काय? भगवंताची कृपा पाहिजे. याचा अर्थ काय होतो? की प्रयत्नानं यश मिळू शकतं, माणसाला, मानवाला विजय होऊ शकतो, यश मिळू शकतं, परंतु त्यासाठी ईश्वराची कृपा हवी, ईश्वराचे अधिष्ठान हवे. हे त्या पूर्ण वाक्याचा अर्थ होतो आणि हे सावरकरांना मान्य नाही. सावरकर म्हणतात की माणसाला प्रयत्नाने यश मिळू शकतं, हे रामदास स्वामी यांचं वाक्य बरोबर आहे, हे अर्धवाक्य बरोबर आहे, पण त्याच्यासाठी भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, भगवंताची कृपा पाहिजे. हे वाक्य चुकीचं आहे, असं हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर सांगतात. ते म्हणतात, पूर्वीचा इतिहास पहा. जेव्हा मुस्लिमांचा विजय झाला तेव्हा मुस्लिम लोक म्हणायचे, आम्हाला अल्लाहमुळं आमचा विजय मिळाला, आम्हाला विजय मिळाला. जेव्हा ख्रिश्चनांचा विजय होत असे तेव्हा ख्रिश्चन लोक म्हणायचे, आमचा विजय गॉडमुळे मिळाला. आणि जेव्हा हिंदू मुस्लिम, हिंदूंचा आणि मराठ्यांचा विजय होत असे, जेव्हा हिंदूंचा आणि मराठ्यांचा विजय होत असे तेव्हा हिंदू लोक म्हणायचे, आमचा विजय ईश्वरामुळे झाला. आणि हे सावरकरांना मान्य नाही. मग सावरकर काय म्हणतात पहा, हे त्यांना मान्य नाही. सावरकर म्हणतात, जो सामर्थ्यवान आहेत, जे सामर्थ्यवान आहेत, जे बलवान आहेत, जे शक्तिमान आहेत, मग त्यांच्या पाठीमागं अल्लाह, ईश्वर, गॉड नसला तरी, त्यांच्या पाठीमागं अल्लाह, ईश्वर, गॉड नसला तरी त्यांचा विजय होणारच. आणि जे शक्तिहीन आहेत, जे बलहीन आहेत, जे गुलाम आहेत, त्यांच्या पाठीमागं ईश्वर, अल्लाह, गॉड असला तरी त्यांचा पराभव होणारच. भारतातले लोक दुर्बल होते, भारतातले लोक शक्तिहीन होते, बलहीन होते, म्हणून इंग्रजांनी आपल्यावर 150 वर्ष राज्य केलं. कारण इंग्रज बलवान होते, शक्तिमान होते, सामर्थ्यवान होते, म्हणून त्यांचा विजय झाला, असं सावरकर म्हणतात. पुढे ते म्हणतात, आमच्या भारतातील हिंदू लोक दुर्बल का होते, शक्तिहीन का होते, गुलाम का होते? कारण आमच्या हिंदू लोकांचा एक समज होता, कसा? की जे काय आमच्या जीवनात घडतं ते ईश्वरामुळे घडतं. क्या बात आहे. जे काय आमच्या जीवनात घडतं ते ईश्वरामुळे घडतं आणि आमचं रक्षण ईश्वरच करतो, असा हिंदू धर्मातील लोकांची भावना होती, धारणा होती, समज होता. आणि म्हणून मग ते काय करू लागले, एखादं युद्ध म्हणा, युद्धाच्या वेळी म्हणा, एखादं संकट आलं म्हणा, ते काय करायचे? जपतप करू लागले. कारण ईश्वरच आपलं रक्षण करतो, मग सगळ्या पाठीवर आपल्या कृपा त्याचीच आहे. मग कोणी जपतप करू लागला, कोणी पूजा अर्चा करू लागला, बरोबर ना?
कोणी यज्ञ करू लागला का हे संकट दूर व्हावं, आणि याचाच फायदा इंग्रजांनी घेतला. कारण इंग्रज सामर्थ्यवान होते, इंग्रज बलवान होते, इंग्रज शक्तिमान होते. आणि आपण दुर्बल का होतो, तर आपला हा असा समज होता, जे काय करतो, जे काय आपल्या जीवनात घडतं ते ईश्वरामुळं. मग हे काय करायचे, पूजा अर्चा करायचे. आणि ते मात्र आपल्या बरोबर युद्ध करून त्यांनी 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 150 वर्षे राज्य केलं. कारण ते सामर्थ्यवान होते. लक्षात घ्या, जवळजवळ. आणि त्यांचे सैन्य किती आलेले होते हो आपल्या भारतामध्ये, 1 लाख सैनिक त्यांचे आलेले होते इंग्रजांचे. आणि त्यावेळेला आपल्या भारताची लोकसंख्या 35-40 कोटी होती. आणि 35-40 कोटीवर त्यांनी 150 वर्ष राज्य केलं. कारण याचा हा दुर्बलतेचा आणि भोळे भाबडे, जे काही देवावर विश्वास ठेवायचा, जे काही करता करविता देव आहे, देवभोळेपणा, याचाच फायदा त्यांनी घेतला. भारतीय लोक देवभोळे होते काय, आणि याचाच इंग्रजांनी फायदा घेतला आणि 150 वर्ष राज्य केलं. जवळजवळ ह्या पृथ्वीचा पूर्ण जो भाग आहे त्याच्यातील 88% भूभाग इंग्रजांच्या ताब्यात होता. आणि 53 देशावर ते राज्य करत होते. बुद्धीचा वापर, सामर्थ्यवान होते. ते समजायचे जे काय जीवनात घडतं, जगात घडतं, ते आमच्यामुळं घडतं. त्यांचा स्वतःवर विश्वास होता, लक्षात ठेवा. आणि म्हणून 53 देशांवरती राज्य केलं आणि 88% पृथ्वीचा भाग त्यांच्या ताब्यात होता, लक्षात ठेवा. म्हणजे जवळजवळ किती ते सामर्थ्यवान होते आणि आपल्यावर त्यांनी कब्जा केलेला आहे. आणि इंग्रज हा देश, इंग्रजांचा इंग्लंड हा देश महाराष्ट्रापेक्षा लहान आहे, महाराष्ट्रापेक्षा लहान आहे. आणि म्हणून सावरकर म्हणतात, सामर्थ्यवान बना. आपल्या ह्या अंधश्रद्धेमुळंच आपणाला अपयश आलं आणि इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं. त्याच्या अगोदर मुस्लिमांनी राज्य केलं, तर हा देवभोळेपणा नडला. आणि म्हणून की स्वामी विवेकानंदांचं जे याचं आपलं रामदास स्वामी यांचं जे वाक्य आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, सामर्थ्य आहे चळवळीचे, पण तेथे अधिष्ठान हवे, ईश्वराचे अधिष्ठान हवे, ईश्वराची कृपा हवी. यातलं अर्धवाक्य बरोबर आहे आणि अर्धवाक्य चुकीचं आहे. जो सामर्थ्यवान आहे त्याला यश मिळणारच. जो बलवान आहे, जो शक्तिमान आहे, त्याच्या पाठीमागं ईश्वर अल्लाहवार नसला तरी त्यांचा विजय होणार. आणि जे दुर्बल आहे, गुलाम आहे, शक्तिहीन आहे, त्यांच्या पाठीमागं अल्लाह ईश्वर वाढ असला तरी त्यांचा पराभव होणारच, असं हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर सांगतात. धन्यवाद.